परमरस ग्रंथ पारायण करणाऱ्यांना आजचा हा तिसरा दिवस आहे। कपिलधार येथे पारायण सोहळा सुरू करावा आपण मनातच सुरूही झाला आणि बघता बघता 3 दिवस पूर्ण झाले। 3 दिवस पूर्ण झालंच नाही तर 9 अध्याय सुद्धा होऊन गेलं। म्हणूनच म्हणतो टाइम अँड टाइड वेट फॉर नन, म्हणजेच काय तर वेळ आणि समुद्रातलं जे काही तरंग असतो ते कुणाचाही वाट बघत नाही, तो त्याचं काम करत जातो, कुणाचाही वाट न पाहता वेळ निघून जातो। तसं ह्या श्रावण महिना अनुष्ठान आहे म्हणताच 18 वर्षाचे अनुष्ठान म्हणत आजचा 18 दिवस आला। आता राहिलं फक्त 3 दिवस हातामध्ये आहे आणि शेवटचा दिवस तर महाप्रसाद धर्मसभेला निघून जाणार आहे। मग अशी न कळत जाणारं जे काही वेळ आहे ते आयुष्य असंच जात असतो। हातामध्ये तुम्ही मुठभर एखादा वाळू धरला कसं निसटून जातो तो कळत नाही, तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दिवस असं सहज निघून जात असतो। कारण हे दिवस थांबणारच नाही, ते कुणासाठीही थांबलेलं नाही। तुम आम्हासाठीच सोडा, संत महात्म्यासाठी सुद्धा ते थांबलेलं नाही। नवे वैकुंठामधून विष्णू भगवान पृथ्वीवर आलं, रामाच्या अवतारमध्ये कृष्णाच्या अवतारमध्ये आलं, पण तवही सुद्धा काळ त्यांच्यासाठी सुद्धा थांबलं नाही। काळ जात गेलं म्हणूनच युग बदलत गेलं। कलियुगी आलं आणि कलियुगमध्ये सुद्धा आपण पहिल्या चरणाचं शेवटच्या टप्प्यात आलो।